शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचे भाव का पडले आहेत आणि सध्या मार्केटची परिस्थिती काय आहे? चला जाणून घेऊया 10 महत्त्वाच्या गोष्टी. 1. ब्राझीलमधील विक्रमी उत्पादन. ब्राझीलमध्ये यावर्षी सुमारे 180 दशलक्ष टन सोयाबीनचे ऐतिहासिक आणि विक्रमी उत्पादन झाल्यामुळे जागतिक बाजारात सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. 2. अमेरिका-भारत व्यापारी करार. नुकत्याच झालेल्या अमेरिका-भारत व्यापारी करारामुळे भारतात येणाऱ्या सोयाबीन तेल आणि इतर उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. 3. तेलाची वाढती आयात. आयात शुल्क कमी झाल्याने देशात अत्यंत स्वस्त दरात परदेशी सोयाबीन तेलाची आयात प्रचंड वाढली आहे. 4. सोयाबीनची मागणी घटली. पोल्ट्री आणि जनावरांच्या खाद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्वस्त अमेरिकन DDGSच्या आयातीमुळे देशांतर्गत सोयाबीनची मागणीही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. 5. प्रक्रिया उद्योगांचे नुकसान. स्वस्त आयात तेल आणि पेंड यामुळे देशांतर्गत सोयाबीन प्रक्रिया उद्योगांचे आर्थिक गणित बिघडले असून त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करणे कमी केले आहे. 6. बाजारभावात मोठी घसरण. या सर्व जागतिक आणि धोरणात्मक कारणांमुळे महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव कोसळले असून ते सरकारच्या हमीभावापेक्षाही खाली गेले आहेत. 7. हमीभाव विरुद्ध प्रत्यक्ष दर. चालू हंगामात सरकारने सोयाबीनचा किमान आधारभूत किंमत 4,892 रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे, पण बाजारात प्रत्यक्षात अनेक ठिकाणी केवळ 4,500 ते 4,972 रुपयांच्या दरम्यानच भाव मिळत आहे. 8. शेतकऱ्यांना सरकारी अनुदान. घसरलेल्या भावामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. 9. हमीभावाने सरकारी खरेदी. खुल्या बाजारात भाव कमी असल्याने बाजार स्थिरावण्यासाठी नाफेड आणि NCCFद्वारे 560 पेक्षा जास्त केंद्रांवर हमीभावाने सोयाबीनची सरकारी खरेदी वेगाने सुरू करण्यात आली आहे. 10. भविष्यातील नवा मार्ग. या संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता केवळ पारंपरिक मार्केटवर अवलंबून न राहता वेगाने वाढणाऱ्या सोया फूड मार्केटसाठी उच्च दर्जाच्या प्रथिनांयुक्त सोयाबीनची लागवड करणे अधिक फायदेशीर ठरेल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.